घर घेण्याचा विचार करताय तर सद्य परिस्थितीत असंच म्हणता येईल की नाईलाज असेल तरच घ्या, आणि घ्यायचं जर नक्की ठरवलं असेल तर पूर्ण रेडी टू मूव्ह असंच घर घ्या. आता नाईलाज याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, कोणाला भाड्याने घर मिळण्यात अडचणी असू शकतात, किंवा घर नाही म्हणून लग्न थांबलेलं असू शकतं, किंवा कोणाकडे व्हाईटचे किंवा ब्लॅकचे पैसे जमा असू शकतात आणि त्या पैशांचं काय करायचं हा प्रश्न पडत असेल. अजूनही काही नाईलाज असू शकतात, पण ते स्वतःपुरतं ठरवलेलं बरं. पण नाईलाजा व्यतिरिक्त घर घेण्याची ही योग्य वेळ नाही. खूप जास्त आर्थिक डिस्ट्रेस आहे, किमती खोट्या पद्धतीने फुगवून सांगितल्या जात आहेत, आणि येत्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. मागणी आणि पुरवठा याच्या इक्वेशनवर जर किमती ठरल्या असत्या तर त्या केव्हाच आधीच घसरल्या असत्या. कारण देशात जवळपास 12 लाख घरं विक्रीशिवाय पडून आहेत. त्यातली 2,90,000 घरं MMR म्हणजे मुंबई महानगर भागात, आणि पुण्यात साधारण अजून 90,000 घरं विक्रीशिवाय पडून आहेत. आणि ज्या पद्धतीने नोकऱ्या कमी होत आहेत, उत्पन्न घटतंय, कर्जबाजारीपणा एकंदर जो लोकांचा आहे तो वाढतोय, तो पाहता हा इकॉनॉमिक डिस्ट्रेस येत्या काळात अजून वाढण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मुंबई सारख्या शहरात घरांची 1 ते 2 कोटी किंमत हा एक न्यू नॉर्मल तयार झालाय. रिअल इस्टेट कंपन्यांनी धडाधड प्रीमियम फ्लॅट बांधले आणि विक्रीला काढले. मुंबई आणि देशातील इतर टॉपच्या शहरात 1, 2, 3, 5 कोटी रुपयांची घरं घेऊ शकणाऱ्या कुटुंबांची संख्या असून किती असणार आहे? ढोबळमानाने 4 कॅटेगरीज आहेत जे घर खरेदी करतात. प्रोजेक्ट इन्व्हेस्टर्स, ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत, ते बऱ्याचदा प्लॅनिंग स्टेजवरच घरांमध्ये पैसे गुंतवतात. इन्व्हेस्टर्स, जे राहण्यासाठी म्हणा किंवा ॲसेट म्हणून प्रॉपर्टी घेतात. एका ठिकाणची प्रॉपर्टी विकून दुसरी घेणारे, आणि इतर शहरातून स्थलांतर करून आलेले. यातली पहिली कॅटेगरी सोडली तर इतर तिन्ही कॅटेगरीजना आर्थिक चटके जाणवायला लागलेत. IT, नवतंत्रज्ञान, फायनान्स, बँकिंग, मीडिया अशा क्षेत्रातले तरुण प्रोफेशनल यांना गृहकर्ज देण्यासाठी अनेक कर्ज देणाऱ्या कंपन्या, बँका एका पायावर तयार. या तरुण कपल्सनी गेल्या काही वर्षात या प्रीमियम सेगमेंटमध्ये घरं घेतली, आणि आता या क्षेत्रात AI असो किंवा इतर कारणांमुळे येऊ शकणाऱ्या अनिश्चिततेमुळे हा वर्ग फारसा उत्साही नाहीये. 12 लाख घरं विक्रीशिवाय पडून त्या घरांची बाजारातील विक्रीची किंमत सरासरी 1 ते 1.5 कोटी पकडली तरी 12 ते 18